आशिया खंडातील सर्वाधिक गतीने विकसित होणारे आपले पिंपरी चिंचवड शहर उद्योगनगरी, कामगार नगरी, स्मार्ट सिटी आणि आता मेट्रो सिटी म्हणून शहराची ओळख निर्माण होऊ लागली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. त्याचा पिंपरी चिंचवडकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी फायदा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आज विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. याचा विशेष आनंद होत आहे. प्रकल्पांचा आढावा पुढे पाहूयात. शिक्षणाच्या सुविधा सक्षमीकरण. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगल्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध इमारतींचे नूतनीकरण व नवीन उभारणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 बोराडेवाडी येथील ताब्यात गायरान जागेतील आरक्षणावर शाळेची इमारत उभारली आहे. याकरिता एकूण 12,42,86,190 रुपये खर्च करण्यात आला आहे. शाळेमध्ये एकूण 27 वर्गखोल्या, संगणक लॅब, सायन्स लॅबोरेटरी, सुसज्ज हॉल, खेळाचे मैदान आणि स्टेजचा अंतर्भाव आहे. मोशी बोराडेवाडी या भागातील विद्यार्थ्यांना शाळेचा लाभ होणार आहे. एज्युकेशन हब अशी वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये या शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपत्कालीन सक्षम अग्निशमन यंत्रणा. महापालिका हद्दीतील समाविष्ट गावे जसे की चरोली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोवीसवाडी इत्यादी भागांमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये अग्निशमन केंद्राचा अभाव होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक 3 मोशी येथे अग्निशमन केंद्र उभारले. त्यासाठी एकूण 3,40,00,00,000 रुपये इतका खर्च झाला आहे. एकूण 4,000 चौरस मीटर जागेत 2 मजली इमारत आहे. तळमजल्यावर 3 अग्निशमन गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरिता कंट्रोल रूम, स्टाफ रूम, एका अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी निवास व्यवस्था, 3 लाख लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी, इमारतीवर 35,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. अद्ययावत सुविधा असलेल्या अग्निशमन केंद्राचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. उद्यानांचे शहर पिंपरी चिंचवड. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा आणि शहराच्या सौंदर्यात भर घातली जावी याकरिता प्रशासनाने विविध उद्याने विकसित केली आहे. रावेत येथील प्रभाग क्रमांक 16 मध्ये पेठ क्रमांक 32 येथील मोकळ्या जागेत तब्बल 12,558.69 चौरस मीटर जागेत उद्यान विकसित केले आहे. त्यासाठी एकूण 6,47,15,960 रुपये इतका खर्च झाला आहे. बहुउद्देशीय हॉल, पाथवे, चिल्ड्रन प्ले एरिया, स्त्री पुरुषांसाठी स्वच्छतागृह, सीमा भिंत, ओपन जिम, उद्यान व लॉन, आकर्षक दीपस्तंभ, माळी हाऊस, सुरक्षा रक्षक ऑफिस अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उद्यानाचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आरोग्य सुविधा सक्षमीकरण. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा सक्षमपणे देण्याकरिता महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्था येथील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र म्हणजेच CSSD ची यंत्रणा जुनी आणि कालबाह्य झाली होती. त्यामुळे वारंवार नादुरुस्त होत असल्याने त्याचे अद्ययावत व नूतनीकरण करणे आवश्यक होते. यासाठी प्रशासनाने उपकरणे खरेदी लेखाशीर्षाखाली एकूण 17,58,00,000 रुपयांचा निधी खर्च करून मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र अद्ययावत केले. त्यामुळे सर्जरी साहित्याचे वेळेत व खात्रीशीररित्या निर्जंतुकीकरण करणे सोपे होणार आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील 10 ऑपरेशन थिएटरमध्ये नियमितपणे सुमारे 50 ते 100 शस्त्रक्रिया होत आहेत. तसेच 2 ऑपरेशन थिएटर 24 तास सुरू ठेवावे लागतात. आरोग्य सुविधा सक्षमीकरण संकल्पनेतून मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. क्षेत्रीय कार्यालय झाले प्रशस्त. महापालिका प्रशासनाची सर्वच क्षेत्रीय कार्यालये प्रशस्त आहेत. मात्र प्रभाग कार्यालय
जुन्या शेडमध्ये सुरू होते. त्यामुळे हे कार्यालय प्रशस्त इमारतीमध्ये सुरू करावे अशी मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. त्या अनुषंगाने एकूण 5,154 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. त्यासाठी एकूण 20,31,93,760 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ब प्रभाग कार्यालयामध्ये प्रशासन, अतिक्रमण, आरोग्य, जलनिस्सारण, विद्युत, स्थापत्य आदी विभागांचे कामकाज चालणार आहे. ब प्रभाग कार्यालयाची प्रशासकीय इमारत लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. नेहरू नगरची शाळा झाली प्रशस्त. प्रभाग क्रमांक 9 नेहरू नगर येथील महापालिका शाळेची इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत उभारावी याकरिता स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सूचना केली. त्या अनुषंगाने एकूण 6,248.69 चौरस मीटर आरक्षित भूखंडावर एकूण 1,375.45 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करून इमारत उभारली आहे. त्यासाठी एकूण 8,87,81,435 रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. नवीन शाळेच्या इमारतीमध्ये 12 वर्गखोल्या, संगणक लॅब, सायन्स लॅबोरेटरी, लायब्ररी, सुसज्ज हॉल, खेळाचे मैदान व स्टेज आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या नवीन शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. लाईट हाऊस प्रकल्प महापालिका समाज विकास विभागांतर्गत इतर कल्याणकारी योजनेमार्फत महापालिका क्षेत्रात मे पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट यांच्या समन्वयाने लाईट हाऊस प्रकल्प सुरू केले आहे. महापालिका क्षेत्रातील वयवर्ष 18 ते 35 या वयोगटातील महिला, मुले, मुली, शालाबाह्य विद्यार्थी यांच्याकरिता लाईट हाऊस प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी येथील पहिले लाईट हाऊस सुरू करण्यात आले आहे व इतर सर्व प्रभागांमध्ये लाईट हाऊस प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. लाईट हाऊस कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल नूतनीकरण शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता महानगरपालिका प्रशासनाने कायमच प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 कृष्णनगरमधील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथे आधुनिकीकरण करणे व आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी प्रशासनाने सुमारे 70 लाख रुपये इतका खर्च केला असून त्याद्वारे 2,461 चौरस मीटर क्षेत्रफळात क्रीडा साधनांचा विकास केला असून 261 चौरस मीटर एवढे लॉन टेनिसचे 3 कोर्ट विकसित केले आहेत. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना फायदा होणार आहे. शहरातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देतानाच गुणवंत खेळाडू तयार व्हावेत असा संकल्प महानगरपालिका प्रशासनाने ठेवला आहे. स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलाच्या विविध क्रीडाविषयक कामांचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. घरकुल चिखली येथील भाजी मंडईचे लोकार्पण. चिखली घरकुल येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृह प्रकल्पांमध्ये भाजी मंडईचे आरक्षण विकसित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2,50,52,060 रुपयांची निविदा काढण्यात आली होती. चिखली येथील सेक्टर क्रमांक 17 आणि 19 मधील नागरिकांना या भाजी मंडईचा फायदा होणार आहे. या प्रशस्त भाजी मंडईचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.